हॅलो गाईज, आय एम सायली अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे गुढीपाडवा आणि हा ब्लॉग गुढीपाडव्याचाच असणार आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला खूप 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 छान जाऊ दे. आणि हा गुढीपाडवा आमच्यासाठी खूपच स्पेशल आहे. त्याच्यामागे 2 रिझन्स आहेत. ते काय आहेत हे तुम्हाला हा व्लॉग बघितल्यानंतरच समजेल. त्यामुळे हा व्लॉग अजिबात स्किप न करता संपूर्ण बघत राहा. गाईज, आता मी तुम्हाला पहिलं रिझन सांगते की ह्या वर्षी आम्ही गुढी उभा केले. मी तुम्हाला आमची गुढी दाखवते. स्टोरी टाइम. सो गाईज, मी तुम्हाला आता बॅक स्टोरी देते की गेल्या वर्षीपर्यंत आम्ही आमच्या दारात गुढी उभा करत नव्हतो, कारण जागेचा अभाव. त्यानंतर आम्ही नव्हतो करत कारण आमच्या मोठ्या काकांच्यात गुढी असायची, त्यामुळे आम्ही तिथेच जाऊन नमस्कार करायचो, नैवेद्य दाखवायचो. त्यामुळं पण आता आपल्या धर्मामध्ये किती गुढीला महत्व आहे. ब्रह्मध्वज म्हणलं जातं गुढीला. हे आता मी वेगळं सांगायला नको की किती महत्व आहे. त्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला की ह्या वर्षीपासून आपण आपल्या दारात गुढी उभा करायला सुरुवात करूया. आणि त्यामुळं आम्ही ह्या वर्षीपासून गुढी उभा करायला सुरुवात केली. आणि आमची गुढी कशी वाटली तुम्हाला हे कॉमेंट्स करून नक्की नक्की सांगा. गाईज, तर आम्ही नैवेद्यासाठी पुरणपोळीचं जेवण करणार आहे. तर बाकीचं सगळं जेवण झालंय, फक्त आता पुरणपोळ्या करायच्या राहिलेत. तर आता मी माझ्या रेग्युलर अवतारात येते आणि त्यानंतर पटापटा पुरणपोळ्या करून घेते. गाईज, आता पोळ्या वगैरे सगळ्या करून झालेल्या आहेत आणि 1 वाजलाय. आता आपण गुढीला नैवेद्य दाखवून घेऊया. गाईज, मी तुमच्यासोबत आता अजून एक गोष्ट शेअर करणार आहे की गेल्या वर्षी गुढीपाडव्या दिवशीच मी यूट्यूबची जर्नी सुरू केलेली. कारण मला आवड आहे म्हणून मी यूट्यूबची जर्नी सुरू केलेली. सबस्क्रायबर्ससाठी किंवा व्ह्युअर्ससाठी नाही. आणि त्यानंतर काही प्रॉब्लेम्स आले, त्यामुळं मग मी म्हणजे मला जमलंच नाही व्लॉग वगैरे सुरू करायला. पण जेव्हा मी ही जर्नी सुरू केली तेव्हा मला जेवढं वाटत होतं तेवढं हे सोपं नव्हतं. कारण जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला तेव्हा समोरासमोर मला बोलायला सुद्धा जमत नव्हतं कॅमेऱ्यासमोर. त्यामुळं मी पहिला व्हिडिओ जो केला होता त्याच्यामागे मी असं सॉन्ग वगैरे लावलेलं गुढीपाडव्याचंच, कारण मी तो गुढीपाडव्याचाच व्लॉग केलेला आणि हा व्लॉगसुद्धा गुढीपाडव्याचाच आहे. आणि तेव्हा मग मी त्यानंतर थोडे दिवस परत सॉन्गवालेच हे व्लॉग्स वगैरे पोस्ट करत होते. त्यानंतर मग माझ्या मम्मीनं वगैरे इन्करेज केलं, माझे फ्रेंड्स पण बोलले असू दे ट्राय तर कर म्हणून. मग त्यानंतर मी मागून व्हॉइस ओव्हर द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग ब्रेकच पडला. पण त्या ब्रेकमध्ये मग मी अशी प्रॅक्टिस केली की कॅमेऱ्यासमोर बोलायची. आणि आत्ता माझ्यात थोडा थोडा कॉन्फिडन्स आला आहे कॅमेऱ्यासमोर बोलायचा. नाहीतर पहिला माझ्यात अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. आणि हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं का आपल्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. जास्त काही ग्रोथ झालेली नाही, एक्सपेक्टेड ग्रोथ झालेली नाही. पण असू दे, आपण हळूहळू ग्रो करूया. आणि तेव्हा मला सगळ्यांचाच खूप छान सपोर्ट मिळाला. यूट्यूबवरती सबस्क्रायबर्स आपले वाढले, एक व्हिडिओ व्हायरल पण गेलेला आहे वाटतं तो अजून पण चॅनलवरती. आणि तेव्हा पण सगळ्यांचा छान सपोर्ट मिळालेला, सगळ्यांचं छान प्रेम मिळालेलं. आणि असं आहे की हे सेम प्रेम तुम्ही आत्ता पण द्याल. असू द्या, आता मला पटकन आवरून जायचं आहे आणि आता मी तुम्हाला दुसरं रिझन सांगणार आहे ते. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सो गाईज, आता मी तुम्हाला ते दुसरं रिझन सांगणार आहे की हा गुढीपाडवा आमच्यासाठी का स्पेशल आहे ते. तर आज आम्ही गाडी घेणार आहे, नवीन ज्युपिटर घ्यायला चाललो आहे आम्ही आत्ता. त्यासाठी मी आता तयार झालेली आहे. आणि आम्ही आता चौघं पण, म्हणजे मी, माझी मम्मी, बाबा आणि माझा भाऊ, आम्ही चौघंजण आता आम्ही गाडी घ्यायला चाललो आहे.
आम्ही गाडीसाठी हा हार बनवून घेतला होता आणि हा हार खरंच खूप छान झालेला होता. ह्या हाराचं सगळ्यांनीच खूप कौतुक केलेलं होतं आणि हा गाडीवरती पण खूप छान दिसत होता. आता मी तुम्हाला आमची गाडी दाखवते. सो गाईज, तुम्हाला आता मी गाडी दाखवली. त्याच्यानंतर आम्ही गाडीची पूजा केली आणि त्यानंतर गाडी घेऊन आम्ही मंदिरात वगैरे गेलेलो आणि आत्ता घरी आलोय. खूप कंटाळा आलाय, त्यामुळे मी हा ब्लॉग आत्ता इथेच एंड करत आहे. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, बाय.